स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर 1883 ते 1966, जन्म 28 मे 1883, भगूर जिल्हा नाशिक, निधन 26 फेब्रुवारी 1966, दादर मुंबई। मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन अशी प्रतिज्ञा सावरकरांनी बालवयातच अष्टभुजा भगवती या कुलदेवतेसमोर घेतली होती। वयाच्या 13व्या वर्षी त्यांनी स्वदेशीचा फटका, स्वातंत्र्यतेचे स्रोत ही काव्य रचले। विद्यार्थी दशेत सावरकरांवर दामोदर चाफेकर यांच्या फाशीचा, बलिदानाचा प्रभाव होता। स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे क्रांतिकार्य, बागे व मस्कर यांच्या साथीने राष्ट्रभक्त समूह ही संघटना स्थापन केली। 1 जानेवारी 1900 भगूर येथे मित्रमेळा या संघटनेची स्थापना केली। मित्रमेळा ही राष्ट्रभक्त समूहाची शाखा होती। मे 1904 मित्रमेळ्याचे रूपांतर अभिनव भारत या संघटनेत झाले। अभिनव भारतचे मुख्यालय नाशिक येथे होते। जोसेफ मॅकेंजी यांच्या यंग इटली या संघटनेच्या धर्तीवर अभिनव भारतची स्थापना करण्यात आली होती। श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंग्लंडमध्ये सुरू केलेल्या छत्रपती शिवाजी स्कॉलरशिपची मदत घेऊन जून 1906 मध्ये सावरकर कायद्याच्या अभ्यासासाठी लंडनला गेले। लंडन येथे क्रांतिकारकांना प्रेरणा देण्यासाठी सावरकरांनी इटलीच्या जोसेफ मॅकेंजीचे चरित्र आणि 1857चे स्वातंत्र्य समर, इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 हे ग्रंथ लिहिले। इंग्लंडमधून त्यांनी अभिनव भारत संघटनेच्या सदस्यांना क्रांतिकारी वाङ्मयातून पिस्तुले पाठविली। अभिनव भारतच्या क्रांतिकार्याचा सुगावा लागताच ब्रिटिशांनी 1909 मध्ये सावरकरांचे ज्येष्ठ बंधू गणेश उर्फ बाबाराव यांना अटक केली। नाशिकचा कलेक्टर जॅक्सन यांनी बाबारावांना काळ्या पानाची सजा सुनावली। यामुळे अनंत लक्ष्मण कानेरे वय 18 या अभिनव भारत संघटनेच्या नेत्याने 21 डिसेंबर 1909 रोजी नाशिकच्या विजयानंद थिएटरमध्ये कलेक्टर जॅक्सनची हत्या केली। या दिवशी तेथे देवल नाट्य कंपनीचे संगीत शारदा नाटक चालू होते। गणू वैद्य याने पोलिसांना अभिनव भारतच्या क्रांतिकारकाची माहिती पुरविली। जानेवारी 1910 मध्ये विदा सावरकर पॅरिसला गेले। त्यावेळी ब्रिटिशांनी त्यांना फरारी घोषित केले। विदा सावरकर पॅरिसहून इंग्लंडला आले असता जॅक्सनच्या हत्येच्या आरोपाखाली त्यांना व्हिक्टोरिया स्टेशनवर अटक करण्यात आली। खटल्यासाठी मोरिया या बोटीतून भारतात आणताना फ्रान्सच्या समुद्रात मॉर्सेलिस जवळ 8 जुलै 1910 रोजी त्यांनी बोटीतून धाडसी उडी टाकून पलायनाचा अयशस्वी प्रयत्न केला। 22 मार्च 1911 रोजी नाशिक येथील कोर्टाने विदा सावरकरांना 50 वर्षाची शिक्षा ठोठावली व त्यांची रवानगी अंदमान तुरुंगात करण्यात आली। या प्रसंगी 50 वर्ष तोवर ब्रिटिश सरकार टिकेल तर ना हे तेजस्वी उद्गार 28 वर्षीय सावरकरांनी काढले। 1924 साली सावरकरांना अंदमानातून हलवून रत्नागिरी येथे स्थानबद्ध करण्यात आले। 1937 मध्ये प्रांतात सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारने सावरकरांची सुटका केली। 1937 साली मुंबई येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले। सावरकरांनी साहित्यिकांना लेखण्या मोडा, बंदुका घ्या असे आवाहन केले। स्वातंत्र्यवीर सावरकरांची ग्रंथ संपदा, माझी जन्मठेप, आत्मचरित्र, शत्रूच्या शिबिरात आणि अथांग, काव्यसंग्रह, कमला, गोमंतक, सप्तऋषी, विरहोच्चवास। 1923 साली विदा सावरकर यांनी हिंदुत्व व हिंदू कोण हा ग्रंथ लिहून राष्ट्रवाद व्यक्त केला। या ग्रंथापासून प्रेरणा घेऊन 1925 साली नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करण्यात आली। आप्पा रामचंद्र कासार हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अंगरक्षक होते, तर गजानन विष्णू दामले हे त्यांचे सचिव होते।